नमस्कार मंडळी. लातूरमध्ये सरकारी नोकरीची एक संधी आहे, पण ही संधी जरा वेगळी आहे. आज आपण लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात निघालेल्या शिपाई पदाच्या 29 जागांच्या भरतीबद्दल सगळं काही अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. ओके, तर सगळ्यात आधी एका नजरेत मुख्य गोष्टी बघूया. विभाग आहे लातूर जिल्हाधिकारी कार्यालय, पद आहे शिपाई, जागा आहेत 29 आणि नोकरीचं ठिकाण अर्थातच लातूर आहे. सगळ्यात महत्त्वाचं, अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 18 मार्च 2026. चला आता बघूया की यासाठी कोण अर्ज करू शकतं, आणि इथेच खरी गंमत आहे. तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, अर्ज करण्यास कोण पात्र आहे? या पदासाठीच्या आवश्यक अटी काय आहेत? चला त्या सविस्तरपणे पाहूया. बरं, पहिली अट अगदी सरळ आहे, शैक्षणिक पात्रता. उमेदवाराने माध्यमिक शाळा प्रमाणपत्र म्हणजेच SSC परीक्षा पास केलेली असावी. सोप्या भाषेत सांगायचं तर 10वी पास असणं गरजेचं आहे. ही झाली पहिली अट. पण थांबा, इथेच एक महत्त्वाची आणि वेगळी अट आहे. फक्त 10वी पास असून चालणार नाही. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने महसूल सेवक म्हणून कमीत कमी 10 वर्षांची सेवा पूर्ण केलेली असावी. हो, तब्बल 10 वर्षांचा अनुभव. याचाच अर्थ ही भरती सगळ्यांसाठी नाही, तर फक्त विशिष्ट अनुभवी कर्मचाऱ्यांसाठी आहे. आणि आता तर आणखी एक आश्चर्याची गोष्ट, अनुभवासोबत वयाची अटही खूपच वेगळी आहे. या पदासाठी अर्ज करायला तुमचं किमान वय 50 वर्ष असलं पाहिजे. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय, कमीत कमी 50 वर्ष. हा एक खूपच महत्त्वाचा मुद्दा आहे, त्यामुळे याकडे नीट लक्ष द्या. बरं, जर तुम्ही ह्या सगळ्या अटी पूर्ण करत असाल तर पुढचा प्रश्न येतो की अर्ज कसा करायचा. चला तर मग अर्ज सादर करण्याची सोपी पद्धत समजून घेऊया. एक गोष्ट लक्षात ठेवा, ही सगळी प्रोसेस ऑफलाईन आहे, म्हणजे ऑनलाईन काहीच नाही. तर तुम्हाला काय करायचंय? पहिलं म्हणजे अधिकृत PDF जाहिरात नीट वाचायची. दुसरं, अर्ज पूर्णपणे आणि अचूक भरायचा. तिसरं, लागणाऱ्या सगळ्या कागदपत्रांच्या कॉपीज जोडायच्या. आणि चौथं, दिलेल्या पत्त्यावर तो जमा करायचा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेवटच्या तारखेच्या आत. मग पत्ता कोणता आहे? तर तुम्हाला तुमचा अर्ज थेट जिल्हाधिकारी कार्यालय लातूर इथेच जाऊन जमा करावा लागेल. कुठेही दुसरीकडे किंवा ऑनलाईन अर्ज स्वीकारला जाणार नाही. आता तारखांकडे खास लक्ष द्या. अर्ज 12 मार्च 2026ला सुरू होतील आणि फक्त काही दिवसांत म्हणजे 18 मार्च 2026ला बंद होतील. म्हणजे बघा, अर्ज करायला खूपच कमी वेळ मिळतोय, त्यामुळे शेवटच्या दिवसाची वाट अजिबात बघू नका. ठीक आहे, समजा तुम्ही अर्ज वेळेत जमा केला. मग पुढे काय? तुमची निवड कशी होणार? चला, निवड प्रक्रिया आणि काही महत्त्वाच्या सूचनांवर एक नजर टाकूया. निवड प्रक्रियेमध्ये 2 गोष्टी असू शकतात. एक म्हणजे लेखी परीक्षा आणि दुसरी म्हणजे मुलाखत किंवा व्यक्तिमत्व चाचणी. आता परीक्षा घ्यायची की फक्त मुलाखत की दोन्ही, हा निर्णय निवड समिती घेईल. आणि हो, एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, या निवड प्रक्रियेमधला अंतिम निर्णय हा पूर्णपणे लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा असेल. त्यांचा निर्णयच शेवटचा मानला जाईल. चला, तुमचा अर्ज रिजेक्ट होऊ नये यासाठी एक फायनल चेकलिस्ट बघूया. सगळ्यात आधी अधिकृत PDF पुन्हा एकदा नीट वाचा. दुसरं, अगदी सगळी आवश्यक कागदपत्र जोडली आहेत का ते तपासा. तिसरं, अर्जात काही चूक नाहीये ना याची खात्री करा. आणि शेवटचं पण सगळ्यात महत्त्वाचं, 18 मार्च 2026च्या आधी अर्ज जमा करा, कारण अपूर्ण किंवा उशिरा आलेले अर्ज सरळ बाद केले जातील. बरं, तर आत्तापर्यंत आपण बरीच माहिती बघितली. चला, आता एक छोटासा सारांश घेऊया आणि काही महत्त्वाच्या प्रश्नांची पटापट उत्तरं बघूया, म्हणजे तुमच्या मनात काही शंका राहणार नाही. पहिला प्रश्न, ही जाहिरात नक्की कोणत्या पदासाठी आहे? उत्तर सोप्पा आहे, ही भरती शिपाई या पदासाठी आहे. पुढचा प्रश्न, एकूण जागा किती आहेत? या भरतीमध्ये एकूण 29 जागा आहेत. आणि अर्ज करण्याची शेवटची सगळ्यात महत्त्वाची तारीख कोणती? लक्षात ठेवा, 18 मार्च 2026 ही तारीख चुकता कामा नये. अर्ज करण्याची पद्धत काय आहे? ऑनलाईन की ऑफलाईन? अर्ज फक्त आणि फक्त ऑफलाईन पद्धतीने, म्हणजे प्रत्यक्ष कार्यालयात जाऊनच जमा करायचा आहे. आणि शेवटचा प्रश्न, कमीत कमी शिक्षण किती हवंय? कमीत कमी पात्रता तर 10वी पास आहे, पण त्यासोबतच्या 2 महत्त्वाच्या अटी विसरू नका. एक म्हणजे महसूल सेवक म्हणून 10 वर्षांचा अनुभव आणि दुसरं म्हणजे किमान 50 वर्ष वय. त्यामुळे ही एक खूपच वेगळी आणि विशिष्ट संधी आहे. तुमच्यासाठी ही योग्य आहे की नाही याचा विचार नक्की करा.
अधिक सविस्तर माहिती आणि अर्जाच्या नमुन्यासाठी latur.gov.in या अधिकृत वेबसाईटला नक्की भेट द्या. ही माहिती पाहिल्याबद्दल धन्यवाद.